नमस्कार मित्रांनो, मी गोविंद हिबारे शाश्वतच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण इथं भेटत आहोत। एक शॉर्ट नोटिफिकेशन आलंय। कशाचं? रेल्वेचं, एएलपीचं, असिस्टंट लोको पायलट। जे इंजिनियर लोक आहेत सिव्हिल सोडून बाकीचे त्यांच्यासाठीच्या जागा आहेत। पहिल्याच याच्यात क्लिअर करतो, इंजिनियर, डिप्लोमा, आयटीआय वाले सगळ्यांसाठीच्या क्वालिफिकेशन वाल्या जागा आहेत। म्हणजे ना इंजिनियरला जॉब नसता असं म्हणायची गरज नाहीये। मस्त जॉब आहे, रेल्वेचा जॉब आहे। ओके, सगळ्या फॅसिलिटी व्यवस्थित भेटतात। रेल्वेचं बेसिकली काय, असिस्टंट लोको पायलट म्हणजे तुम्हाला रेल्वे चालवायचं काय प्रशिक्षण आणि त्याच्यानंतर तुम्ही रेल्वे चालवणार आहात। काय आहे जागा, किती आहेत जागा, सगळं डिटेल नोटिफिकेशन आणखी यायचं आहे, बरोबर। पूर्णला पूर्ण ऍड आपण पहिल्यांदा काय करूया, शॉर्ट नोटिफिकेशन पहिल्यांदा आपण काय करूया, एक्सप्लेन करूया। जेव्हा याची डिटेल ऍड येईल मी पुन्हा आणखी तुमच्या समोर येईल त्याच्यामधले सगळ्या गोष्टी सांगायला। आता ही जी आहे ते शॉर्ट नोटिफिकेशन आहे, त्यालाच आपण मागच्या वर्षीच्या पॅटर्न नुसार आपण त्याला डेव्हलप केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला याचा अभ्यासक्रम कळावा, याच्या मधल्या खाचाखोचा कळाव्या, फॉर्म कधी भरायचा, काय भरायचा, कसा भरायचा, काय काय अवेलेबल लागेल तुमच्याजवळ हे सगळं कळावं, त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे। म्हणजे तुम्ही तयारीला लागावं या गोष्टीसाठी। चला बघूया पहिल्यांदा काय काय आहे, ऍड कशी आहे। ही ऍड आहे सेन 3 ची, सेन 1 आहे, बरोबर आहे, 22026 ची, बरोबर आहे। तर असिस्टंट लोको पायलट पोस्टचं नाव काय, असिस्टंट लोको पायलट लेवल 2 ची पोस्ट आहे। टोटल वॅकन्सी किती आहेत बघा, ओव्हरऑल इंडियामध्ये टोटल वॅकन्सी आहेत, या फक्त महाराष्ट्राचं कन्सिडरेशन नाहीये। 11,127 वॅकन्सी आहेत, 11,127 वॅकन्सी आहेत। आता हा लोको पायलट बेसिकली काय असतो, त्याला आपण साध्या शब्दात ट्रेनचा ड्रायव्हर म्हणू शकतो, बरोबर आहे। ट्रेन चालवणारा पायलट म्हणू शकतो आपण, ड्रायव्हर हा थोडासा वेगळा शब्द होईल, पण ट्रेन चालवणारा पायलट म्हणू शकतो आपण, बरोबर आहे। ट्रेन चालवणारा माणूस बेसिकली असिस्टंट लोको पायलट। आता तुम्हाला त्याच्यामध्ये आता नवीन ज्या आल्यात बुलेट ट्रेन वगैरे त्यापासून ते मेट्रो पर्यंत सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंग तुम्हाला तिथे भेटेल। सॅलरी लेवल काय असेल तर 19,900 ही तुमच्या 7 पेशानुसार बेसिक लेवल सॅलरी असेल, बरोबर। तर इन हँड सॅलरी नियर अबाउट तुमच्या हातात इन हँड जर विचार केला तर 60,000पर्यंत पडायला हवी, बरोबर। 60,000च्या प्लस मायनस पडायला हवी, 60,000पर्यंत प्लस सॅलरी असेल। जॉब लोकेशन ओव्हरऑल इंडिया कुठेही असू शकतं, पण सहसा काय होतं, ज्या तुम्ही सेंटर मधून भरलाय म्हणजे याचे वेगवेगळे सेक्शन आहेत, झोन्स आहेत, त्याला आपण काय म्हणतो, रेल्वेचे काय असतात, झोन असतात, बरोबर आहे। त्या वेगवेगळ्या झोन मधून आपण ज्या झोन मधून भराल त्या झोन मध्ये तुम्हाला जॉब भेटतो। आपण मुंबई झोन साठी भरतो, बरोबर, वेस्टर्न झोन साठी भरतो आपण। आपल्या इथं मुंबईला 3 झोन आहेत, तिन्हीपैकी कुठल्याही झोन मध्ये भरलं तर आपल्याला महाराष्ट्राच्या आसपास आणि किंवा महाराष्ट्रात अशा पद्धतीने जॉब भेटू शकतो। ऍप्लिकेशन डेट कधीपासून सुरू होणार आहे तर 15 तारखेपासून सुरू होणार आहे, 15 मे पासून। मी म्हणलं ना हे शॉर्ट नोटिफिकेशन आहे, अजून डिटेल नोटिफिकेशन यायचं आहे। 15 मे पासून हे तुम्हाला तयारी करायला काय करेल, मदत करेल, हे तुमची तयारी कंप्लीट होईल तोपर्यंत। ओके, लास्ट डेट काय असेल आपलं, याची 14 जून पर्यंत असेल, म्हणजे परीक्षा एक्सपेक्टेड आहे सप्टेंबर मध्ये, बरोबर। 2 महिने तरी तयारीला लागतात, 2-3 महिने तरी लागतात, म्हणजे सप्टेंबर मध्ये याची एक्झाम असेल। ओके, म्हणजे आता तयारीला लागायला हरकत नाहीये। शॉर्ट नोटिफिकेशन आलाय म्हणजे तुम्ही तयारीला लागा आता। जर तुमचं याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर रेल्वेचा जॉब आहे, सगळ्या काही फॅसिलिटी आहेत, बरोबर आहे। म्हणजे रेल्वेचे क्वार्टर्स आहेत, रेल्वेचं हॉस्पिटल आहे, बरोबर आहे। म्हणजे तुमच्या सगळ्या सुविधा रेल्वे पाहतं। सगळ्यात तगडं महाराष्ट्र याच्यामध्ये देशामध्ये सगळ्यात तगडं डिपार्टमेंट कुठलं आहे, पैसेवाला डिपार्टमेंट कुठलं आहे, तर आपण त्याला काय म्हणतो, रेल्वेज म्हणतो, बरोबर आहे। काही वर्ष आधी याचं वेगळं बजेट यायचं, भारताचं बजेट वेगळं असायचं, रेल्वेचं बजेट वेगळं असायचं, मग त्याच्यावरून तुम्ही अंदाज करू शकता। ओके, आफ्टर दॅट शॉर्ट नोटिफिकेशन। आता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय ते बघा, कोणाकोणाला भरता येईल फॉर्म आणि कोणी कोणी ह्या जागा भरायच्या। मागील आता हे जे शॉर्ट नोटिफिकेशन याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आलेलं नाहीये, जे मागचं होतं त्याच्यानुसार आपण हे क्रायटेरिया लावलेलं। मागील रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या एएलपीच्या भरतीनुसार अधिकृत सेन फ्रेमवर्कनुसार एएलपी साठी खालील पात्रता आवश्यक आहेत। आता हे जे आहेत ते मागच्या याच्यानुसार आहेत, यावेळेस चेंजेस झाले तर सांगता येत नाही, डिटेल नोटिफिकेशन आल्यावर ते वाचून घ्यावं, बरोबर। 10वी उत्तीर्ण असेल प्लस संबंधित ट्रेडमध्ये, 10वी तर पाहिजेत, संबंधित ट्रेडमध्ये आता आयटीआय, बरोबर, आयटीआय मान्यता प्राप्त संस्थेतून किंवा
ITI संबंधित ट्रेडमधून ITI झालं असलं तरी चालेल. आता त्याच्या ऐवजी किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा म्हणजे डिप्लोमा होल्डर पण चालतील. 3 वर्षाचा कोर्स असतो, माहिती आहे सगळ्यांना, मान्यताप्राप्त संस्थेतून. आता कुठले कुठले पाहिजेत इंजिनिअरिंग डिप्लोमा? मेकॅनिकल पाहिजे किंवा इलेक्ट्रिकल पाहिजे किंवा इलेक्ट्रॉनिक्स पाहिजे, ऑटोमोबाईल इत्यादी शाखांमध्ये, किंवा आता त्याच्या पुढचं पण आहे इंजिनिअरिंग पदवी, बीटेक बी दोन्ही पण चालेल. म्हणजे ITI चालेल, डिप्लोमा चालेल, इंजिनिअरिंग चालेल, कोणी पण असलं तरी चालतं. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून आणि ट्रेड शाखा यांच्यामध्ये साधारणतः खाली समावेश होतात. कुठले कुठले? मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इकॉनॉमिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, इन्स्ट्रुमेंटेशन आणि इतर यासारखे जे आहेत ब्रांचेस, बरोबर आहे, त्यासारख्या लोकांसाठी, या सगळ्या ब्रांचेसच्या मुलांसाठी, मुलींसाठी ही जागा ओपन आहे. 11,000 जागा आहेत. रेल्वेमधले जॉब सहसा निघत नाहीत. खूप 2-3 वर्ष आधी ही जॉब वॅकन्सीज निघाल्या होत्या. ज्यांचं हे ट्रेड झालेले, ज्यांचे ह्या गोष्टी आहेत, क्वालिफिकेशन आहेत, त्यांनी फॉर्म भरा. परीक्षा सोपी असते. खूप लोकांना माहीत पण नाहीये. इंजिनियर्स लोकांना जॉब नाहीत असं नाही म्हणता येणार. या ब्रांचेससाठी नंतर काय करायचं, या ब्रांचेससाठीचे जॉब कुठे असतात तर रेल्वेजमध्ये प्रॉपरली जॉब मिळतात. म्हणजे तुम्ही जे ट्रेड शिकला आहात, ज्या गोष्टी कॉलेजमध्ये याच्यामध्ये पाहिल्या आहेत, ITI मध्ये, डिप्लोमामध्ये पाहिल्या आहेत, त्याचा उपयोग तुम्हाला इथं करता येईल. बरोबर. अधिकृत. आता या ऍडचा नंबर आहे SEN 01/2026. बरोबर आहे. SEN 01/2026. बरोबर आहे. या वर्षातली रेल्वेची पहिली ऍड आहे ही. रेल्वेची पहिली ऍड आहे मोठ्या प्रमाणातली. चला, आता एज लिमिट काय, क्वालिफिकेशन बघितलं. आता एज लिमिट पाहूया. 18 वर्ष एज लिमिट आहे मिनिमम, बरोबर, आणि 30 वर्ष मॅक्सिमम आहे. कोणासाठी? अनरिझर्व साठी. बरोबर. हे कोणासाठी असेल? अनरिझर्व साठी. आता वय मोजण्याची तारीख कधीपासून असेल रे? 1 जुलैला अनरिझर्व साठी 1 जुलै 2026 ला तुमचं वय 18 वर्षापेक्षा कमी नसावं आणि 30 वर्षापेक्षा जास्त नसावं. 30 वर्षापेक्षा जास्त नसावं 1 जुलै 2026 ला. एज कॅल्क्युलेटर काढा, बघा ज्यांचे एज त्या कन्सिडरेशन मध्ये बसत असतील त्यांच्यासाठी. कॅटेगरी. आता रिलॅक्सेशन काय? ओबीसी साठी 3 वर्ष, नॉन क्रिमिनल असा लागेल. आता हे ओबीसी सर्टिफिकेट पण तुम्हाला सांगतो, हे सेंट्रलचं लागतं. SC ST OBC या तिन्ही पण सेंट्रलचे लागतात. ओके, याच्यासाठी सेंट्रलचं सर्टिफिकेट काढावं लागेल तुम्हाला. फॉर्म भरायला 15 मे सांगितलेला आहे. आत्तापासून त्याच्यात काढायला तयारी करा. एप्रिल नंतरचं घ्या. फायनान्शियल इयर ओबीसी साठी नॉन क्रिमिनल लागतं. बरोबर आहे. तर मार्च एंडिंग नंतरचं पाहिजे आपल्याला, ते पण तुम्हाला सांगून देतो. कारण की कधी काही जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये काय देतात, एकाच वर्षाचं देतात. या वर्षाचं काढून बसू नका, पुढच्या वर्षीचं काढा. ओके, पुढच्या वर्षीचं काढा. काही जिल्ह्यात 3 वर्षाचं देतात, त्यांचा काही इश्यू नाहीये, त्यावेळेस ते बघून घ्या. SC ST OBC साठी नॉन क्रिमिनल, ओबीसी साठी नॉन क्रिमिनल लागतं, त्यावेळेस ते फायनान्शियल इयरचं बघून घ्यायचंय तुम्ही. बरोबर. आणि सेंट्रलचे सर्टिफिकेट काढायचे, ज्यांच्याकडे स्टेटचे असतील त्यांचे चालत नाहीत, सेंट्रलचे काढून घ्या. ओके, आफ्टर दॅट आता ALP साठी निवड प्रक्रिया काय आहे आता पहिल्यांदा बघूया. आणि हे पण जे आहे ना CBT 1 वगैरेचे जे मार्किंग आपण सांगितली आहे ती याच्या आधीच्या ऍड नुसार आहे, काही चेंजेस होणार नाहीयेत. बरोबर आहे. नवीन ऍड मध्ये काही चेंजेस झाले तर मी तुम्हाला ती पण सांगायला येईलच. बरोबर आहे. पण सहसा याच पद्धतीने परीक्षा असते. आता याच्यामध्ये टप्पा 1 म्हणजे CBT 1 कम्प्युटर बेस्ड टेस्ट. बरोबर आहे. कम्प्युटर आधारित परीक्षा, टप्पा 1. आता एवढं सविस्तर का बरं सांगायचं माहिती आहे का? ITI वाले पण आहेत, डिप्लोमा वाले पण आहेत, इंजिनिअरिंग वाल्यांचा कन्सर्न नाहीये, त्यांना कसंही सांगा कळतं. बरोबर आहे. पोरं लहान पण आहेत, बघणारी आहेत, ज्यांच्यासाठी उपयोगाचं आहे ITI वाले वगैरे, त्यांना पण समजून सांगा, त्यांना पण भरायचा चान्स आहे. बरोबर. मॅथमॅटिक्स काय 20 क्वेश्चन्स आहेत. 20 क्वेश्चन, नंबर ऑफ क्वेश्चन 20 आहेत, मार्क 20 आहेत. बरोबर आहे. सेक्शनल कट ऑफ आहे का? बिलकुल नाही. त्यानंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 25 क्वेश्चन्स आहेत आणि 25 मार्क आहे. एका मार्काला 1 क्वेश्चन आहे. त्यानंतर जनरल सायन्स म्हणजे आपण 8वी 9वी 10वीचं जे सायन्स आहे आपलं त्याचं इथं वेगळं केलेलं आहे. जनरल स्टडीज आणि जनरल सायन्स वेगळं केलेलं आहे. इंजिनिअरिंगचा ट्रेंड आहे त्याच्यामुळे सायन्सला वेगळं मान्यता आहे. फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी. बरोबर आहे. फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी याला आपण जनरल सायन्स म्हणतो. 20 क्वेश्चन त्याच्यावर असतील परफेक्टली वेगळे. बरोबर आहे. आणि 20 काय असेल त्याला मार्क असतील. म्हणजे आणि जनरल अवेअरनेसचे 10 क्वेश्चन असतील, स्टॅटिक GK वगैरे सगळं.
आणि 10 मार्क असतील. तसं 75 क्वेश्चनची 75 मार्काची एक्झाम असेल. 75 क्वेश्चन 75 मार्क, बरोबर आहे, आणि ती 60 मिनिटाची असेल. किती मिनिटाची? 60 मिनिटाची. या 60 मिनिटामध्ये टेन्शन या गोष्टींचं नाहीये, बरोबर आहे. हे क्वेश्चन्स होऊन जातील, याच्या आधी आपण याचा अभ्यास केलेला आहे, पण टेन्शन या गोष्टीचं येऊ शकतं, बरोबर आहे. मग याच्यासाठी प्रिपेअर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करावं लागेल, जे करणार आहेत प्रिपरेशन. कारण की आता काय माहितीये का, आत्तापासून प्रिपरेशन सुरू कराल तेव्हा तिथं पोहोचाल कुठेतरी, बरोबर आहे, तेव्हा तिथं आसपास पोहोचाल. रेल्वेचे जॉब आहेत, खूप सुंदर जॉब असतात, हेक्टिक नसतं. आता लोको पायलट म्हणल्यावर तुम्हाला वाटत असेल की मला पूर्ण भारतभर प्रवास करावा लागेल, रेल्वे चालवत जावं लागेल. दिवसात फक्त 100 किलोमीटर रेल्वे चालवायची असते. म्हणजे इथून ते लोणावळ्यापर्यंत, पुण्यापासून ते लोणावळ्यापर्यंत, बरोबर आहे. 100 किलोमीटरचा रूट होतो, त्याच्यानंतर तिथून वापस यायचं. दिवसात फक्त एकदाच ड्रायव्हिंग करायची असते, त्याच्यानंतर करायचं नाही. तसं 100 किलोमीटरचे पॅचेस असतात, बरोबर आहे. ते तुम्हाला कंप्लीट करावे लागतात. तुम्हाला जास्त नाहीये, कन्सर्न जास्त नसतो आणि फार कीन जॉब आहे. म्हणजे रेप्युटेड जॉब आहे, त्याच्यासोबत त्याचे फॅसिलिटीज पण चांगल्या आहेत. अशा सगळ्या गोष्टी आहेत. रिस्पॉन्सिबल जॉब आहे. ओके, आता टोटल 75 आहे. पहिलं हे काय होईल, यांची CBT 1 होईल. आता ह्या CBT 1 नंतर तुम्हाला काय करेल, CBT 2 साठी पाठवले जातील. CBT 2 कशी आहे बघा. CBT 1 मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांनी CBT 2 साठी पात्र ठरतात. याचे 2 भाग असतात. या CBT 2 चे कम्प्युटर बेस्ड टेस्टचे 2 भाग असतात. काय? ए भाग सामान्य विषय आणि भाग बी. ए भाग काय? सामान्य विषय आहेत आणि भाग बी काय? ट्रेड निहाय प्रश्नपत्रिका असतात. म्हणजे तुम्ही ज्या ट्रेडमधून फॉर्म भरला आहे, तुमचा जो ट्रेड आहे डिग्रीचा, त्याच्यानुसार प्रश्नपत्रिका असतात. जो डिग्रीचा अभ्यासक्रम आहे तुमचा, ITIचा आहे, डिप्लोमाचा आहे, त्याच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल, बरोबर आहे. तांत्रिक ज्ञानाची चाचणी असते याच्या पार्ट बी मध्ये, बरोबर. याच्या पार्ट बी मध्ये तांत्रिक ज्ञानाची, म्हणजे तुम्ही ज्या ट्रेडमधून असाल त्याची तांत्रिक ज्ञानाची चाचणी असते. आफ्टर दॅट आता याचं सिम्प्लिफिकेशन कसं आहे, याचं डिस्ट्रीब्युशन कसं मार्क्स हे पण बघून घेऊ. आता पेपर 1 काय? मॅथमॅटिक्स आहे, बरोबर आहे. जनरल रिझनिंग आहे, बरोबर आहे. बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग, हे सगळे मिळून 100 क्वेश्चन्स आहेत, बरोबर आहे. हे सगळे मिळून 100 क्वेश्चन्स आहेत, 100 मार्क आहेत आणि याच्यासाठी 100 क्वेश्चनसाठी 90 मिनिट आहेत, बरोबर आहे. 90 मिनिट आहेत. बघा रे, कॉम्पिटिशन काय? इथे पण मॅथ आणि रिझनिंग आहेच आहे. जनरल सायन्स आणि इंजिनिअरिंग हे जे आहे, जनरल सायन्स आणि इंजिनिअरिंग, जनरल सायन्स मध्ये बेसिक सायन्स म्हणजे काय? 8वी 9वी 10वीचं सायन्स आहे आणि इंजिनिअरिंगचा तुमचा जो ट्रेंड असेल त्याच्याबद्दलचा. आणि त्याच्या व्यतिरिक्त आता पार्ट बी मध्ये पेपर 2 असेल रिलेव्हंट ट्रेड. तुम्ही ज्या याच्यातून तुमची डिग्री झाली असेल त्याच्यावर तुमचे 75 क्वेश्चन्स असतील, ते 75 मार्काला. त्यासाठी तुम्हाला 60 मिनिटं असतील. हे एकाच दिवशी एकाच वेळेस हे पेपर होतील, याचे वेगवेगळे दिवस नाही आहेत. आता बघा रे, पूर्ण याच्यामध्ये हे रिलेव्हंट तुमच्या डिग्रीचं असल्यामुळे तुम्हाला काही एवढा कन्सर्न नाही येणार, हे पास व्हाल तुम्ही. पुन्हा इथं काय झालं, मॅथ अँड रिझनिंग सेम आहे, बरोबर आहे. म्हणजे प्रिपेअर करताना अशा पद्धतीनं करा की मॅथ अँड रिझनिंग पूर्णला पूर्ण कंप्लीट होईल. आता याच्यासाठी शाश्वतनी काय केलंय, ही बॅच पण आणलेली आहे झिरो टू हिरोची, बरोबर आहे. याच्यामध्ये तुम्हाला मॅथ आणि रिझनिंगचं पूर्णला पूर्ण कुठलीही परीक्षा असो, याच्यामध्ये रेल्वेज असो, SSC असो, स्टाफ कमिशन काही असो, बरोबर, या पद्धतीने डेव्हलप केलेली आहे की तुम्हाला सगळ्या परीक्षेला कामाला येईल. म्हणजे आता बॅच सुरू झालेली आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स पण भेटतील तुम्हाला त्याचे. अशा पद्धतीने पूर्ण बॅच चालू आहे, त्या बॅचचा तुम्ही उपभोग घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुमचं रेल्वेचं ALPचं पूर्णला पूर्ण कव्हर होईल, बरोबर आहे. तुम्हाला मॅथ आणि रिझनिंगसाठी दुसरं काहीही बघायची गरज नाही. राहतो प्रश्न सायन्सचा आणि ट्रेडचा, तो तुमचा अभ्यास तुम्हाला घरी बसून पण करता येईल, बरोबर. तो तुम्हाला घरी बसून पण करता येईल, कारण की इंग्लिश वगैरे काही नाहीये. ओके, तिसरा टप्पा हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. याला काय म्हणतो आपण? अभिक्षमता चाचणी, CBAT. याला आपण सायको टेस्ट म्हणतो, बरोबर आहे. याला आपण सायको टेस्ट म्हणतो, कारण की तुम्हाला चालवायची आहे ट्रेन, बरोबर आहे. त्याच्यासाठी तुमची मानसिक स्थिती व्यवस्थित असली पाहिजे, तुमचं ऑब्झर्वेशन व्यवस्थित असलं पाहिजे. अशा पद्धतीच्या 5-6 टेस्ट याच्यामधले घेतल्या जातात. मानसिक चाचणी केली जाते, बरोबर. मानसिक अभिक्षमतेचे सायकोलॉजिकल ऍप्टिट्यूड म्हणतो आपण याला. त्याची चाचणी केली जाते, कारण की तुमच्या हातात हजारो लोकांचे जीव असणार आहेत, बरोबर आहे. त्याच्यामुळं तुमचं सायकोलॉजिकल टेस्ट घेतली जातात, त्याला म्हणतो आपण CBAT, बरोबर आहे. सायकोलॉजिकल ऍप्टिट्यूड म्हणतो आपण त्याला. तर याच्यामध्ये परसेप्शन, स्पीड, सगळ्या गोष्टीचं व्यवस्थित पालन केलेलं असतं. जर संपलं तुमचं व्यवस्थित आलं तर हे क्षमता चाचणी पार केली तुम्ही, त्याचं पर्सेंटेज असतं 40%चं तुम्हाला पासआउट करावं लागतं, बरोबर आहे. ही क्वालिफाईंग बेसिस आहे, हे क्वालिफाईंग बेसिस आहे. पण क्वालिफाईंग बेसिस जरी म्हणलं तर त्याच्यात मेरिट बेस लागतं, बरोबर. मेरिट बेस लागतं. CBT 1, CBT 2 आणि क्वालिफाईंग याचं
कंबाईन करून मार्काचा कन्सिडर केला जातो. मग याच्या जेवढे जास्त मार्क घ्याल तुम्ही तेवढं फायद्याचं राहतं आणि ही गरजेची असते. तुमच्या जेव्हा रेल्वेचा कुठलाही जॉब असो, जेव्हा तुमच्या याच्यात हातात हजारो लोकांचे जीव असतात, बरोबर आहे, तेव्हा ही टेस्ट देणं कंपल्सरी असतं. याला सायको टेस्ट म्हणतो आपण. ओके, आता त्याच्यानंतर काय DV डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आफ्टर दॅट आता सर्व टप्पे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. मेडिकल एक्झामिनेशन पण यांचं स्ट्रॉंग असतं. ज्यांचे विजन पॉवर जास्त आहेत त्यांनी फॉर्म भरू नका. मी आत्ताच सांगतोय, ज्यांना चष्मा जास्त नंबरचा आहे त्याचे क्रायटेरिया आहेत, बरोबर आहे. त्या क्रायटेरियात जर तुम्ही बसत असाल, स्पेक्सच्या क्रायटेरियात, कारण की त्या लोको पायलटला, सिंपलची गोष्ट आहे, त्या लोको पायलटला त्याची नजर फार तीक्ष्ण लागते. त्याची नजर फार तीक्ष्ण लागते. त्याच्यामुळे इथे मेडिकलमध्ये तुमची आयसाईट व्यवस्थित प्रॉपरली चेक केली जाते. तुम्ही जर त्यांच्या क्रायटेरियात बसू शकत असाल तरच काय करा, याचा फॉर्म भरा, बरोबर आहे. चष्मा वगैरे नसेल तर भरायला हरकत नाहीये. बर, टिप हे काय माहितीये का, हे सगळं जे आहे ते मागच्या याच्याने आपण काढलेलं आहे, मागच्या ऍड मधून काढले. जसं डिटेल नोटिफिकेशन आल्यानंतर मी तुम्हाला आणखी याचे क्रायटेरिया काय आहेत, कितीपर्यंत विजन लागेल, काय लागेल, याच्याबद्दल तुम्हाला आणखी एकदा भेटेलच मी डिटेल ऍड मध्ये. त्याच्यामध्ये आपण याच गोष्टीला काय करू, सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करू, कारण की अजून याचं ऑथेंटिकेट आलेलं नाहीये. अजून 15 दिवसांनी याचं ऑथेंटिकेट सर्टिफिकेशन हे येईल, नोटिफिकेशन येईल. त्याच्यामध्ये ते डिटेल असेल, कमीत कमी 100-150 पानाचं नोटिफिकेशन असेल. त्या नोटिफिकेशनच्या वेळेस मी तुम्हाला सांगेल की काय आयसाईट पाहिजे, कसं पाहिजे, काय नाही पाहिजे, हे सगळं तुम्हाला सांगेल. ओके, आफ्टर दॅट ऑनलाईन हाऊ टू अप्लाय 15 तारखेपासून 15 मे पासून आहे, म्हणजे अजून त्याला अवकाश आहे. अधिकृत पोर्टलला RRB अप्लाय @gov.in ला आपण लिंकवर जायचंय. तिथं जाऊन आपल्याला अप्लाय करायचं. आपलं जर याच्या आधी कुठंच हे झालेलं नसेल तर रजिस्ट्रेशन RRB साठी केलेलं नसेल, NTPC वगैरे साठी केलं असेल, ग्रुप डी साठी केलेलं असेल तर तुम्हाला डबल करायची गरज नसते. पण केलेलं नसेलच कुठे तर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे, तुमची माहिती भरायची आहे. ओके, आता आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, तुमचं आधार कार्डवरील नाव आणि जन्मतारीख हे 10वीच्या प्रमाणपत्राशी 100% जुळलं पाहिजे. हे जर नसेल तर हे पण करून घ्या. 10वीच्या प्रमाणपत्रानुसार 10वीची सनद म्हणतो आपण, सर्टिफिकेट म्हणतो, बरोबर आहे, त्याच्यानुसार जर जुळत नसेल तर फॉर्म भरता येत नाही. भरून पण काही फायदा नाही, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये बाहेर काढतील. मग तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, तुमच्या 10वीचं सर्टिफिकेटवरचं नाव आणि आधार कार्डवरचं नाव आणि जन्मतारीख हे सेम आहे का बघायचं आहे. त्याच्यामध्ये जर मिसमॅच असेल तर तुम्हाला ते करेक्शन करून घ्यायचंय. कुठं? आधार कार्डवर. 10वीच्या सर्टिफिकेटवर तर होणार नाही, त्या आधार कार्डवर ते करेक्शन्स करून घ्यायचे आहेत. नाव चेंजचं याचं करेक्शन करून घ्यायचं. जवळच्या सेतू केंद्रामध्ये, आधार कार्ड केंद्रामध्ये जा आणि ते करून घ्या. त्याला 150 रुपये लागतील, बरोबर आहे. असेल तर, नसेल तर काहीच इश्यू नाही आहे. सगळं काही सेम असेल तर काहीच इश्यू नाही आहे. ओके, आधार पडताळणी, त्याची आधार व्हेरिफिकेशन, तुमचं आधार व्हेरिफिकेशन आधीच करून ठेवा साईटवर, बरोबर. आधार व्हेरिफिकेशन करून ठेवा. हे जर सगळं सेम असेल तर आधार व्हेरिफिकेशन करून ठेवा. शैक्षणिक माहिती, RRBचा झोन निवडताना जागा बघून झोन निवडा. ओके, झोन निवडल्यानंतर तुम्हाला एकदा एका झोन मध्ये जर फॉर्म भरला, तुम्ही एकदा एका झोन मध्ये फॉर्म भरला तर दुसऱ्या झोन मध्ये भरता येत नाही. मी सिंपलचं सांगतो, जवळचा झोन बघा. जर घराच्या जवळपास राहायचं असेल तर घराचा जवळपासचा झोन बघा. ओके, मग ते बघितलं की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. म्हणजे जवळपासच आपल्याला काय भेटते, अपॉइंटमेंट भेटते. उपलब्ध ऑनलाईन पेमेंट माध्यमाद्वारे शुल्क भरा वगैरे सगळ्या काही गोष्टी आहेत. ते आपण 15 मेच्या आधी जे नोटिफिकेशन येईल, डिटेल नोटिफिकेशन किती आहे, काय आहे, कसं आहे, कुठं भरायचं आहे, किती वापस येणार आहे, त्याच्यातून रेल्वेचे पैसे वापस येत असतात, बरोबर, किती वापस येणार आहे, कधी येणार आहे, या सगळ्याबद्दल डिटेल माहिती घेऊ. हे शॉर्ट नोटिफिकेशन याच्यासाठीच होतं की आता तयारीला लागा. मे मध्ये याचे फॉर्म येतील, जून मध्ये त्याचे फॉर्म संपतील, सप्टेंबर मध्ये एक्सपेक्टेडली सप्टेंबर किंवा ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या 3 महिन्यापैकी कुठल्या तरी एका याच्यात एक्झाम होईल. आणि एक्झाम अशी नाही, शिफ्ट वाईज होईल, बरोबर आहे. RRBची एक्झाम आहे, रेल्वेची एक्झाम आहे, वेळ लागतो कारण की फार मोठ्या संख्येने फॉर्म भरले जातात. ओके, आता सुरुवात झाली आहे. आता RRB ALP आली म्हणजे NTPC पण येईल काही वेळात, काही दिवसामध्ये NTPC पण येईल, कोकण रेल्वेच्या पण ऍड येतील. महाराष्ट्रातल्या पोरांनी तयार राहा. फक्त 3च सब्जेक्ट असतात. नॉन टेक्निकलला तर फक्त 3च सब्जेक्ट असतात, मॅथ, रिझनिंग आणि GS. फक्त 3च सब्जेक्ट असतात. बघा रे, इंग्लिश नाहीये. ओके, ज्याची भीती वाटते तीच सब्जेक्ट नाहीये. मग तयारी करायला हरकत आहे का? बिलकुल नाहीये.
तर भेटूया याच्या डिटेल नोटिफिकेशनमध्ये येणाऱ्या काही काळातच. ओके, तयारीला लागा, सुरुवात करा अभ्यासाला. धन्यवाद.